सो फायनली आफ्टर अ लाँग टाईम आय एम गोईंग पनवेल आणि ट्रेनला एवढं रश होतं ओ माय गॉड. पण फायनली मी पनवेलला पोचले आणि लाईक माझ्या कझिनला भेटली. शिझुका शिझुका तिचं नाव तन्वी असलं तरी पण इन्स्टाचा आयडी शिझुका आहे. जस्ट फॉलो करा प्लीज प्लीज फॉलो आणि हिला फॉलो करायला विसरू नका. स्नॅप नाही काढत आहे मी, यूट्यूबला टाकणार आहे. हा ना, हे आजकालची पिढी, तरुण पिढी स्नॅपचॅटच्या मागे वेडी झालेली आहे. ही बघा, ही सर्वात मोठं आहे आणि ही मुलगी 10वीला आहे वाटतं का. असं वाटतं की एक 3री 4थीला आहे आणि ती आता कोणाला जर नेल एक्सटेन्शन करायचं असेल तर प्लीज फॉलो ह. ब्रँडिंग कर लवकर, ब्रँडिंग कर जरा, सांग जरा इंस्टाग्रामचा आयडी विडी सांग. पण नख बघा, लाज वाटते, नख बघायला पाहिजे. तर तन्वी, तनुजा आम्ही सगळेजण रेडी झालोय फायनली. आम्ही चाललो गाडेश्वरला. कुठे चाललोय आपण गाडेश्वर. आणि आपण कसे जाणार आहोत? एक बाईक आणि स्कूटी. आणि किती लांब आहे इथून? आपल्याला कसं जायचं ते पण सांग. कसं जायचं आपल्याला? अशी गाडी घ्यायची, सो शी इज जस्ट लाईंग. ॲक्च्युली इथे मला वाटतं हाफ ॲन आवर असेल ना, अर्धा तास लागत असेल ना. किती वेळ लागतो? अर्धा तास. आणि आम्हाला फक्त लागणार आहे पोचायला अर्धा तास आणि आम्ही पोचणार आहे गाडेश्वर. लेट्स गो. तर फायनली आम्ही आता गाडेश्वरलाच ना, गाडेश्वरला चाललो आहे आणि आम्हाला इथून जाण्यासाठी अंदाजे एक 10 किलोमीटरचं रूट आहे. आणि काका आमची गाडी चालवते. काका त्यांना तरी व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि आता आम्ही उमरोलीवरून गाडेश्वरला चाललो आहे. लेट्स गो. आफ्टर अ लाँग टाईम आय एम स्पेंडिंग अ टाईम विथ माय फॅमिली. आणि आम्ही लोकांनी ठरवलं होतं की आपण एक काहीतरी छोटीशी हिडन जेम किंवा युनिक प्लेस शोधायची आणि तिथे टाईम स्पेंड करायचं जिथे कोणीही नसेल. तर आम्ही बरेच असे त्या लोकेशनला जाता जाता बरेच 4-5 लोकेशन पाहिले. तिकडे खूप गर्दी होती. मग आम्ही पुन्हा आमचे रूट चेंज करत आम्ही शोधत होतो की कुठे आम्हाला काही चांगलं प्लेस भेटतं आहे का. आणि ह्याच रूटमध्ये उमरोलीच्या थोडंसं पुढे सलमान खानचं फार्म हाऊससुद्धा आहे, जिथे आम्ही लोक ऑलरेडी एक्सप्लोअर करून आलो आहोत. आणि आता सध्या तिकडे खूप रेस्ट्रिक्शन्स आहेत, जायला भेटत नाही. पण ह्याच रूटला त्याचाही फार्म हाऊस आहे. सो फायनली मी आता थोडंसं पुढे गाडेश्वर मंदिरामध्ये पोचले. तर मी आता पोचली आहे गाडेश्वर मंदिरला आणि हा गाडेश्वर मंदिरचा पूर्ण जवळचा व्ह्यू आहे. आणि अजून माझे कझिन्स आले नाही आहेत, तर मी तरी पण तुम्हाला मी आतमध्ये जाऊन टेम्पल दाखवते. कारण की आम्ही गाडेश्वरच्या डॅमला जाणार आहोत, मंदिरामध्ये युजली जाणार नाही आहे. पण मला आता जायला चान्स भेटला आहे, सो आय वॉज लाईक की मी जाऊन येते. तर हे मंदिराचं लूक आहे आणि पाऊस खूप पडतो आहे, खूप मजा येते आहे. आणि माझं जे घर आहे ते ओव्हरऑल प्राईम लोकेशनलाच आहे, माथेरानच्या थोडं पायथ्याशीच, म्हणजे जवळच आहे. आणि हे मंदिराचं पूर्ण लूक आहे. तर आम्ही फायनली वॉकेबल चाललो आहे.
आणि आता आम्ही ज्या लोकेशनला चाललो आहे ती हिडन जेम प्लेस आहे, जी कोणालाच माहीत नाही आहे. माझा कझिन जो आहे तो आम्हाला त्या प्लेसला घेऊन चाललो आहे. आणि इथून मधूनच एक रस्ता आहे, लाईक जो गाडेश्वर डॅम आहे तो कॉमन झाला आणि तिकडे खूप गर्दी होती. तर आम्ही ठरवलं की आपण थोड्याफार एक नवीन प्लेस एक्सप्लोअर करू. तर आम्ही थोडं गावाच्या आतमधून थोडंसं चाललो आहोत. सो लेट्स सी त्या प्लेसचं नाव काय आहे आणि काय नाही, मलाही अजून आयडिया नाही आहे. त्याच्या कझिनला विचारते आणि तुम्हाला मी अपडेट करते. आणि आम्ही बरंच स्ट्रगल करून असं एकदम खडतर रस्त्यातून चाललोय. किती वेळ लागेल आपल्याला पोचायला आता? 15 मिनिट. आणि नाही पाठीमागेच आहेत. आणि आपण आता कुठे चाललोय? गपरे. So my cousin is totally stupid. He is telling me that की he is going towards अक्षरा वॉटरफॉल, जे माझ्या भावानी माझ्यासाठी बनवलंय. हा ना? आता कशी बोलली? तर लावायचे अक्षर वॉटरफॉल. काय लावणार? बोर्ड लावणार आहे? इथे नको लावू. हे बघ रस्ता बघ कसा आहे. तो ये हमारी जिंदगी ऐसे उचल उचल के चल रही है. आयडी लिहून यायची म्हणजे फॉलोअर्स. काय म्हणाला? इंस्टाग्रामची आयडी लिहून यायची. हाँ, मेरे भाई का फेस नहीं दिख रहा है बट इसको फॉलो कर लो भाई. मुलींनीच करू दे ना, की मुलं पण चालतील. काय बोलला? कोण पण जमेल. हा, शिशी शिशी. आणि एवढी छान लोकेशन आहे जिकडे मी खूप एक्सप्लोअर केलं, मजा केली आणि खूप छान वाटत होतं की जास्त गर्दीच्या लोकेशनपासून आम्ही कुठेतरी खूप लांब निवांत एकटे जाऊन एन्जॉय करतो आहे, एक्सप्लोअर करतो आहे. दिस इज लाईक अ ड्रीम प्लेस फॉर मी. इट्स रिअली गुड. क्लीन पाणी आणि सगळंच म्हणजे खूप अमेझिंग नेचर. अमेझिंग मुमेंट होता माझ्या लाईफमधला. वन ऑफ द बेस्ट मुमेंट. आणि तुम्ही जर या व्हिडिओला बघताय तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही आता पोहोचलोय आमच्या हिडन जेम लोकेशन वरती. आणि आपण काय करणार आहे? वनभोजन. वनभोजन विथ चिप्स. चिप्स. नाही एवढं नाही दिसलं दादा तू. हा एकदा आलेला. जाते इकडे कार पण जाते खाली. मग तशी वागत लावलं. तर आम्ही आता फायनली हिडन जेम वॉटरफॉलला पोहोचलोय. आणि प्लीज इकडनं पाय आणि हे सगळं सावकाश फक्त. हाय 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 कमाल. तर आम्ही जो काही स्ट्रगल एवढा केला होता त्याचं कष्टाचं नाही स्ट्रगलचं फळ आम्हाला ह्या प्लेसला जाऊन मिळालं होतं. आणि माझे कझिन्स, माझी काकी, इवन काका, लाईक सगळेच जण आम्ही एवढे एन्जॉय करत होतो. आम्ही खूप मजा केली. आणि माझ्या बहिणीचं तोंड बघू शकता, तिला फक्त फोटोचीच पडलेली होती आणि याला खायचीच पडलेली होती. दोघंही जण फक्त तेवढंच करण्यासाठी आले होते. बट वी एन्जॉयड द ट्रिप. थँक्यू अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब. मी अक्षरताई. Thank you.